तुझ्या कुटुंबामध्ये काय अडचणीत? वडील वगैरे आहेत, शेती वगैरे आहे? हो शेती आहे पण वडील नाही. वडील किती वर्षाने साहित्य घेतात तुम्ही? 4 वर्ष. तुम्हाला मिस्टर वगैरे जमीन वगैरे आहे? वारले. अच्छा, कशामध्ये? किती वर्षापासून हे शालेय साहित्य मिळतं तुला? 2 वर्षापासून. तुझ्या कुटुंबामध्ये काय अडचण आहे? वडील शेती वगैरे आहे? शेती पण नाही, वडील पण नाहीत. संस्थेच्या माध्यमातून जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप केलं गेलंय. ज्यावेळेस या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळालंय त्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. माता पालक, पिता पालकांच्या चेहऱ्यावर एक देखील वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणाच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणत्या संस्थेनं एवढं कधी साहित्य दिलंय काही पहिलीच वेळ आहे? नाही. पहिलीच वेळ आहे का? आधी मला एक सांग, तुझ्या कुटुंबामध्ये काय अडचणीत? वडील वगैरे आहेत, शेती वगैरे आहे? हो शेती आहे पण वडील नाही. वडील नाही. कधी वारलेत वडील? 7 वर्ष झाले. आता तू कितवीला आहेस? 6वी. 6वीला आहेस. बर. म्हणजे किती वर्षाने साहित्य घेतात तुम्ही? 4 वर्ष. आता दरवर्षी हे साहित्याची वाट बघून असतीस का? किंवा संस्थेच्या माध्यमातून हे कधी भेटणं आम्हाला काय नाही वाट बघून असतीस का? हो. शाळेत शिक्षक शिकवत नाहीत का? तुला बोलता येणार? शिकवितात ना. मग तू बोला ना का झाली? बाकी जमीन वगैरे किती? जमीन नाही त्यांना. नाही. नाहीये जमीन. बाकी हे मिस्टर हिला आई नाही, माझा मुलगा तिकडे. अच्छा, तुम्हाला मिस्टर वगैरे जमीन वगैरे आहे? वारले. अच्छा, कशामध्ये? कोविडमध्ये. किती वर्ष झालं? 5 वर्ष झालं. आणि या संस्थेला कधीपासून जुळा गेला? 2021 पासून. ओके, धन्यवाद. तू किती वर्षापासून हे शालेय साहित्य मिळतं तुला? 2 वर्षापासून. तुझ्या कुटुंबामध्ये काय अडचण आहे? वडील शेती वगैरे आहे? शेती पण नाही, वडील पण नाहीत. जवळपास किती कुटुंबामध्ये या संस्थेला जुळल्या गेलेल्या तुझ्यासोबत विद्यार्थी का एकटीच आहे? मी, माझा भाऊ आणि मी आहोत, 2 जण. किती किती वर्षापासून तुला हे सगळं साहित्य भेटतं? 2 वर्षापासून. बाकी मग घरचा प्रपंच वगैरे कसा चालतो ताई? धुणं भांडी करते. हा. ग्रामीण भागामध्ये का शहरी भागात? शहरी भागामध्ये अहमदपूर. हा. म्हणजे तेवढ्या लांबून जुळला गेला तिथं संस्था. हो हो. एवढं या अगोदर कधी तिकडं अहमदपूरकडं एखादी संस्था वगैरे असं काम करते का? हीच संस्था तुम्हाला चांगली मदत मिळेल? हीच संस्था चांगली मदत म्हणून भेटते आम्हाला. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कितवीला आहे शाळेमध्ये? 8वीला. 8वीला. बरं. बाकी तुझ्या कुटुंबामध्ये काय अडचण आहेत? वडील शेती वगैरे आहे का? शेती नाही, वडील आहेत. शेती? वडील आहेत. वडील आहेत. बर. आता तुला तुझ्या कोण आहे त्यांची आई आहेत का तुम्ही? आई इकडून या, इकडून या. तुम्हाला काय चौकशी केली या संस्थेनं, म्हणजे संतोष पवार सरांनी, आणि त्यानंतर तुम्हाला जुळून घे? आम्हाला अडचणीसाठी समजा आम्ही कारखाना करून खातात ह्याच्याबद्दल, समजा वडील नाहीत त्याच्याबद्दल. हां, आम्ही कारखाना करून खातात. वडील नाहीत? आहेत वडील पण आम्ही नांदत नाही. आई माहेरात राहते मी. हां, आई वडिलाच्या इथे करून खाते मी माहेरात. म्हणजे हे सगळा विचार करून या संस्थेला जुळून घेतलं. आणि किती वर्षापासून शालेय साहित्य मिळतं? गेल्या वर्षीपासून, 2 वर्षापासून. खरं तर प्रत्येक कुटुंब या ठिकाणी अडचणीमधलं आहे आणि अडचणीतल्या कुटुंबाला ही आधार माणुसकीची संस्था जी आहे ते आधार देण्याचं काम करते. आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, बीड, अंबेजोगाई.